विचारसभा या पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपल्याकडे एक अष्टपैलू नेतृत्व म्हणजेच अभिजित कुलकर्णी आपल्याकडे आज आलेले आहेत. अभिजित कुलकर्णींबद्दल सांगायचं झालं तर सध्या ते लोकमत या दैनिकामध्ये निवासी संपादक म्हणून कार्यरत आहेत. सोबतच एक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणता येईल, कारण लेखक, व्याख्याते आणि बऱ्याचशा गोष्टींमध्ये ते कायम अग्रेसर असतात. नमस्कार. तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि आजच्या या पॉडकास्टमध्ये आपण तुमच्याकडनं बऱ्याचशा गोष्टी जाणून घेणार आहोत. सर, सगळ्यात आधी नाशिकचा एवढ्या वर्षांपासून तुमचं वास्तव्य आणि त्याचबरोबर पत्रकारितेतले 20 ते 22 वर्षांचा तुमचा प्रवास, तर तुम्ही नाशिकला कसं बघतात? नमस्कार. सर्वप्रथम तर स्वाती वहिनींना, ज्यांनी आजपासून हा सुरू केला असं त्यांनी मला सांगितलं, जी माझ्यासाठी पण खूप आनंदाची गोष्ट आहे. आमचे अनेक वर्षापासूनचे चांगले ऋणानुबंध आहेत, कौटुंबिक ऋणानुबंध आहेत आणि असं एक नवीन माध्यम सुरू होत आहे आणि या निमित्ताने त्या या माध्यमात प्रवेश करतायत. ही माझ्यासाठी व्यक्तिगत सुद्धा खूप आनंदाची गोष्ट आहे. नाव पण याचं खूप अगदी साजेसं आणि छान आहे, विचारसभा. तर या विचारसभाच्या उपक्रमाला सर्वप्रथम माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. आणि आता सचिन तू म्हणल्याप्रमाणे आता तसा मला तर असं या औपचारिकतापेक्षा घरगुतीच सोहळा किंवा आपण त्या टाईप त्याच्यामुळे गप्पा मारूयात जास्त, असं मला वाटतं. जे तू विचारलं की 30 वर्षापासून, साधारण 30 वर्ष झाली बरोबर या पत्रकारितेमध्ये येऊन. आणि नाशिकचं म्हणशील तर नाशिकमध्ये आता पिढ्यानपिढ्या नाशिककर म्हणूनच इथे आहे. या गावाबद्दल, या शहराबद्दल जी आपुलकी, कळकळ आपली मनात आहे, तर त्याच्यामुळेच त्याच्यात विशेषतः जे प्रेम आहे सगळ्या नाशिककरांसारखंच, तर ते आपलं नाशिक इतर ठिकाणी जाऊन आल्यावर कळतं की नाशिक किती चांगलं, सुसह्य आणि राहण्यासाठी आयडियल शहर आहे. तर माझा पत्रकारितेतला प्रवास सुरू झाला साधारण 1995ला मी सुरू केलं, पण ऍक्टिव्हली 96 पासून सुरू झाला. आता 30 वर्ष होतील. या प्रवासात सुरुवातीपासून अनेक जण सोबत होते. सर, तसे कोणकोणत्या दैनिकांमध्ये काम केलं तुम्ही? माझी सुरुवात तशी अगदी बघितलं देशदूत पासून झाली. देशदूतला मी अगोदर जुने नाशिक प्रतिनिधी म्हणून ऍज अ स्ट्रेंजर सुरुवात केली. त्याच्यानंतर त्यावेळेस मी फोटोग्राफी पण करायचो. त्यावेळेस ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफी होती आणि आमच्याकडे आमचे काका वगैरे पण फोटोग्राफी करत असल्यामुळे आणि मलाही पहिल्यापासून आवड होती. माझ्या घरातच मी स्टुडिओ केला होता ब्लॅक फोटोग्राफी प्लस मी रिपोर्टिंगही करत होतो. मग BCJ केलं 95 साली आणि त्याच्यानंतर देशदूतमध्ये सुरुवातीला पूर्ण वेळ वार्ताहर आणि हे म्हणून सुरुवात केली. आणि त्याच्यानंतर मग हळूहळू देशदूतमध्ये साधारण केल्यानंतर तरुण भारत नाशिकला आला. त्याच्यानंतर काही दिवसांनी मी तरुण भारतला गेलो. मग तरुण भारतमध्ये डेस्कला मी उपसंपादक म्हणून आणि एक शिफ्ट इन्चार्ज असं मला संधी मिळाली चांगली तिथे. ती केल्यानंतर तारा चॅनल नवीन सुरू झालं होतं त्यावेळेस. म्हणजे ज्यावेळेस हा सगळा इलेक्ट्रॉनिक मीडियाचा प्रवास सुरू झाला होता त्यावेळेस माझ्यामध्ये ETV आणि तारा ही दोन पहिले सुरुवातीचे चॅनल होते. तर ते स्टार TV आणि त्यांचं ते कोलॅबरेशन होतं. त्यांनी मराठी वाहिन्या म्हणजे प्रादेशिक वाहिन्याचा पहिली पिढी म्हणूयात आपण ती होती. म्हणजे जीचा अल्फा होता त्यावेळेस, अल्फा मराठी. त्याच्यानंतर ETV माझ्या तर सुरू व्हायचा होता, जस्ट झाला होता. आणि तारा चॅनल साधारण 1.5-2 वर्ष तारा चॅनल चाललं. त्यावेळेस मी उत्तर महाराष्ट्राचा ब्युरो चीफ म्हणून होतो नाशिकसह. त्याच्यामुळे उत्तर महाराष्ट्रातली बाकीची संधी पण मिळाली कव्हर करायची चांगली. आणि दरम्यानच्या काळात मग लोकसत्तामध्ये जागा झाली त्यावेळेस हेमंतराव कुलकर्णी, JP दादा वगैरे सगळे होते. मग त्यांच्याच सहकार्याने, त्यांच्या सोबतीने तिथे सुरू केलं. मग साधारण 2006 पर्यंत मी लोकसत्तेत होतो. 2006ला मला माहिती जनसंपर्क महासंचालनालय जे आहे तिथे मंत्रालयात माझी निवड झाली होती. त्याच्यानंतर मग मी तिथे ऍज अ असिस्टंट डायरेक्टर म्हणून साधारण 1.5-2 वर्ष केलं. लोकराज्य जे मासिक गव्हर्नमेंटचं आहे, महाराष्ट्र शासनाचं मुखपत्र, तर त्याचं स्वरूप जे बदललं. पहिले ते अगदीच पारंपरिक पद्धतीने निघायचं, ब्लॅक अँड व्हाईट आणि हे. पण त्यावेळेस आमच्या महासंचालक होत्या माननीय मनीषा म्हैसकर मॅडम. त्यांनी त्यांच्या खास स्टाईलनी, त्यांच्या पद्धतीने ते त्याचं स्वरूप बदलूयात आपण, की बाकी सगळं एवढं चांगलं असताना, माध्यमांचा प्रवास हा सगळा होत असताना आपण असं सरकारी आहे म्हणून ते उपेक्षित का ठेवायचं, असं त्यांनी आम्हाला पहिलेच सांगितलं होतं. आणि मग त्याची मोस्टली जबाबदारी माझ्यावर, माझे एक सहकारी होते अजय जाधव, आम्ही तर त्यावेळेस
जरी आम्ही डिपार्टमेंटला नवीन होतो तरी त्यांनी आमच्यावर ती जबाबदारी सोपवली. जबाबदारी दिली. हे मला म्हैसकर मॅडमचं खूप मोठं हे वाटतं की त्यांनी खूप चांगली संधी आम्हाला तिथे दिली की खाजगीतलं आपण करत होतो पण एक गव्हर्नमेंटचं जे असलेलं एस्टॅब्लिशमेंटचं एखादं मुखपत्र आणि ते अशा पद्धतीने आपल्याला एस्टॅब्लिश करायला मिळणं हा खूप वेगळा अनुभव होता. क्या बात. आणि मग तिथून त्यांनी म्हणजे नुसतं कातच नाही टाकली, रंगरूपच त्यांनी पालटलं आणि ते भारतातलं नव्हे सगळ्या ह्याच्यातलं, कारण 5.5 लाखापर्यंत त्यावेळेस लोक राज्याचा खप गेला होता. अरे वा. सर्वाधिक खपाचं वार्षिक असा एक तो मानांक. अर्थात त्याचं जास्तीत जास्त श्रेय सगळं मनीषा म्हैसकर मॅडम आणि आमच्या बाकी सहकार्यांना होतं. सर पण तुम्हाला पण त्याचा असं बरं वाटत असेल की आम्ही त्याचे फाउंडेशन. हो तेच, त्या मेमरी म्हणजे ज्याला आपण म्हणतो लाईफ टाईम मेमरी, बरोबर. तसं ते एक झालेलं आहे. अरे वा. त्याच्यानंतर मग काही कारणांनी म्हणजे मला जर्नलिझमची पॅशन असल्यामुळे ते थोडंसं सरकारी चौकट त्यात अडकून राहणं म्हणा किंवा आता आमचे बरेचसे सहकारी अजून म्हणजे सगळेच आहेत जवळपास पोस्ट ऑफ द, आणि आता खूप चांगल्या चांगल्या डायरेक्टर पदापर्यंत किंवा त्या हुद्द्यांवर काम करतायत. पण मला त्या सरकारी चाकोरीतून थोडंसं जर्नलिझमची बॅकग्राऊंड किंवा आवड असल्यामुळे बाहेर पडायचं होतं. म्हणून पुन्हा मी लोकसत्तेत आलो. त्यावेळेस पुन्हा संधी मिळाली मला, मग लोकसत्तेत आलो. मग लोकसत्तेत 2011 पर्यंत लोकसत्तेत होतो. वेगवेगळे विषय पॉलिटिक्स हे ते सगळं कव्हर करत. 2011ला ज्यावेळेस दिव्य मराठी आला दैनिक भास्कर ग्रुपचा नाशिकमध्ये, तर त्यावेळेस ते एक मोठं चॅलेंज होतं की भास्कर हा ब्रँड किंवा हा ग्रुप देशात जरी माहिती असला, हिंदी पट्ट्यात विशेषतः माहिती असला, त्याचं वेल नोन असला, तरी महाराष्ट्रात एवढे दिग्गज दैनिक आणि बाकी सगळं असताना तसं महाराष्ट्रात लोकांना तो अननोन होता. त्याच्यामुळे ती एक वेगळं चॅलेंज होतं की ते एस्टॅब्लिश करणं इथे. कारण इथे लोकमत, सकाळ हे आधीच महाराष्ट्र टाइम्स नुकताच आधी आला होता आणि सगळे एस्टॅब्लिश्ड होते चांगले. गावकरी त्यावेळेस इथे वर्षानुवर्ष निघत होता, देशदूत होता चांगला पाय रोवून. तर या सगळ्या ह्याच्यात तिथे तो टिकवणं, रुजवणं ब्रँड, ते एक मोठं चॅलेंज होतं. पण ते पण सगळी टीम आणि हे असले ते मेहनत होती आणि कंपनीचा सपोर्ट ह्या सगळ्यामुळे तो एक परत आम्हाला राईट फ्रॉम स्क्रॅच जसं म्हणतो आपण, ते एक वेगळा अनुभव. म्हणजे आपण पत्रकारिता करत असणं आणि बाकी संस्थेचा सपोर्ट ही गोष्ट वेगळी, पण एखादा पुन्हा ब्रँड रुजवणं, एस्टॅब्लिश करणं, आणि तो एक खूप वेगळा अनुभव होता. तर ते मग 2011 पासून ते म्हणजे आता गेल्या वर्षीपर्यंत 25 पर्यंत असे 14 वर्ष तिथेच होतो. आधी तिथे नॉर्थ महाराष्ट्र ब्युरो चीफ, मग कार्यकारी संपादक, मग निवासी संपादक, आणि आता गेल्या 11 महिन्यांपासून मी महाराष्ट्रातलं जे नंबर 1चं दैनिक आहे आपण म्हणतो, आणि चांदा ते बांदा पूर्ण त्याची वाईड कव्हरेज आहे. तर अशा लोकमत मध्ये आता गेल्या 1 वर्षात 11 महिन्यापासून मी नाशिकची जबाबदारी सांभाळतोय. तिथे पण काही वेगळे प्रयोग करतोय. तिथलं व्यवस्थापन पण चांगलं, वेगवेगळ्या संधी देतोय करायला, सगळ्या गोष्टी करायला, काहीतरी नवीन करायला नेहमी आपल्याला आवडतं. संधी मला इथे मिळते आणि करू. आणि कोणाला पर्सनली किंवा हे करण्यापेक्षा जसा आपला सुरुवातीला विषय झाला की आपलं शहर, आपलं गाव, आपल्या ह्याच्यात काय करता येईल, तर त्या दृष्टीने आमचा जास्तीत जास्त प्रयत्न असतो. आता कुंभमेळा येतोय, बरोबर, त्याची कामं चालू आहेत, अनेक गोष्टी आहेत, अनेक नवीन गोष्टी घडतील. एक पॉझिटिव्ह सकारात्मक पत्रकारिता करणं किंवा काय, तर याच्याकडे जरा जास्त कल ठेवावा आजच्या सगळ्या परिस्थितीत, असं मला व्यक्तिशः वाटतं. बरोबर. तुमचं शालेय जीवन, तुमचं कॉलेजमध्ये तुम्ही असं कधी इमॅजिन केलं होतं की तुम्ही पत्रकारितेत जाणार किंवा असं काहीतरी करणार? नाही, शालेय जीवनात तर काय म्हणजे तसं काही सिरियस नव्हतो. फक्त आपलं चाललंय त्यावेळेस शाळा बिळा शिक्षण चाललंय एवढं, असंही काही नाही, अजिबातच नव्हतं. बॅक बेंचरच होतो मी पहिल्यापासून ते शेवटपर्यंत, त्याच्यामुळे तो काही विषय नव्हता. कॉलेजला आल्यानंतर थोडंसं मला पहिल्यापासून एक होतं की वाचनाची वगैरे आवड होती. मी आधी सार्वजनिक वाचनालयांच्या समोरच होतो. मी महात्मा गांधी रोडला राहायचो, श्रीरामवाडीमध्ये, अगदी हाकेच्या अंतरावर सार्वजनिक वाचनालय होतं. त्याच्यामुळे पहिल्यापासून वाचनाचा संस्कार होता, घरात पण होता, वाचनालयात जाऊन होता. सुट्टीत रोज किंवा 2 दिवसाला तरी एक पुस्तक संपवायचो. अरे वा. हा, त्याच्यामुळे वाचनाची आवड होती पहिल्यापासून. मग पेपर वाचणं, मग करंट अफेअर्स, त्याच्यावर थोडंसं डिबेट. कॉलेजला असताना ज्यावेळेस म्हणजे आता काहीतरी करिअरचा टप्पा निवडायचा अशी वेळ आला, त्यावेळेस माझ्याकडे 2 चॉईस होते. एक तर LLB करायचं, वकील व्हायचं, किंवा पत्रकार व्हायचं. ओके. पण मग त्यावेळेस इकडे नंबर लागला आणि मी जरा त्यावेळेस प्रिंट मीडिया किंवा पत्रकारिता हे जरा जास्त एक ध्येयवादी किंवा असं असल्यामुळे मग मी इकडे चॉईस. सर, आता पत्रकारिता म्हटलं तर सगळ्यांनाच माहिती आहे, लोकांना वाचायला मिळतं, पण त्याच्या बॅकएंडचं जे काम असतं, आपल्याला 24 तास आपल्याला कनेक्टेड राहावं लागतं. तर त्याच्यामध्ये प्रोफेशनल आणि फॅमिली
म्हणजे तुमचं प्रोफेशनली आणि फॅमिलीचं तुम्ही कसं हे जगलिंग म्हणूया तर ते कसं करतात तुम्ही, बॅलन्स कसं करतात? नाही, खरं सांगायचं तर म्हणजे काय, पत्रकारितेत आलं की फॅमिलीवर तसं अन्यायच होत असतो. आणि खरं आमच्या सगळ्यांच्याच, आपल्या पत्रकारांच्या फॅमिलीला, म्हणजे माझ्याही फॅमिलीला माझे खूप धन्यवाद की त्यांनी मला काय अगोदर पण आणि नंतर लग्नानंतर पण, अजूनही आता मुलगी आहे सगळं आहे, पण घराकडे कायमच आपलं दुर्लक्षच होत असतं. असं म्हणजे आपल्या व्यवसायाचाच भाग आहे. बरोबर. आपण कुठेतरी जायचं ठरवतो, आपल्याला काहीतरी असतं, कुठेतरी ऍडमिशन करायची मुलीची किंवा काहीतरी, आणि त्याच दिवशी नेमकं काहीतरी मोठी घटना घडते, कोणाचा तरी दौरा येतो, काहीतरी होतं, तर ते आपल्याला नेमकी आपली प्रायोरिटी प्रत्येक वेळेस बदलत जातं. पण ते आपल्या घरच्यांनी पण, मित्रपरिवारांनी पण, सगळ्यांनी आपल्याला खूप साथ दिली. प्रत्येक पावलावर त्यांनी सांभाळून घेतलं. घरची बाजू पहिला अगोदर आई असेल, भाऊ असेल, त्याच्यानंतर मिसेस असेल अंजली, यांनी सगळ्यांनी खूप समर्थपणे सांभाळली. त्याच्यामुळे मला अवकाश मिळाला, मला वेळ मिळाला, मला वाव मिळाला सगळं काम. बरोबर. नाही तर मग घरातली बंधनं असती तर मग आपल्याला पण तसं फोकसली काम करता येत नाही. आणि हे तर नक्कीच आहे की जसं तू आता म्हणालास की आपल्याला घराकडे किती नाही म्हटलं तरी दुर्लक्ष म्हणण्यापेक्षा मी तर अन्यायच होतो घरच्यांवर आपल्या, की आपण त्यांना पाहिजे. असं सगळ्यात महत्वाचं काय असतं, एक सर्टन घरच्यांना वेळ पाहिजे असतो. बरोबर. आणि आपलं क्षेत्र असं आहे की आपण 24/7 कनेक्टेड असतो. बरोबर. त्याच्यामुळे किती नाही म्हटलं किंवा कुठे गेलो, बाहेर गेलो, ट्रिपला जरी गेलो कधी अपघातात्मक, तरी फोन चालू असतात, काही ना काही चालू असतं. तर त्याच्यामुळे ते होतच. पण त्याला आता काही पर्याय नाही. आपण, आपलं क्षेत्रही असं आहे आणि आपल्याला ती आवड आहे म्हणून आपण तिथे आहोत. तर त्याच्यामुळे आपल्याला आपण काम करतोय असं आपल्याला कधी वाटतच नाही की आपण काहीतरी काम करतोय. बरोबर. आपल्याला तिथे आवड म्हणून, पॅशन म्हणून आपण तिथे असल्यामुळे बरोबर, मला असं वाटतं की त्याचं ताणतणाव तसे ते कमी होऊन जात. बरोबर. सर, अजून मला असं हे विचारायचं होतं की आता जी पत्रकारिता आहे, पूर्वीची पत्रकारिता आणि आत्ताची पत्रकारिता याच्यामध्ये बराचसा डिफरन्स आलेला असेल, आणि आत्ताची जी पिढी आहे, आपण त्यांना जेनझी म्हणू किंवा मिलेनियल वाली म्हणू, तर तुम्ही त्यांना काय संदेश द्याल की इकडे येण्यासाठी तुम्ही प्रयत्न करायला हवे, काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत, याच्याबद्दल काय सांगाल सर? नाही, पत्रकारिता बदलतीये का किंवा पत्रकारितेचं स्वरूप बदलतंय का, तर 100% बदलतंय. खूप मोठ्या प्रमाणावर आणि खूप झपाट्याने बदलतंय. ते चांगलं वाईट, योग्य अयोग्य हा मुद्दा खूप डिबेटेबल आहे. तो काय हा नाही, प्रत्येकाचे त्याच्यात दृष्टिकोन आहेत, त्याच्यावर तो सांगेल. पण सुरुवातीला कसं होतं, म्हणजे ज्यावेळेस मी या क्षेत्रात आलो त्यावेळेस प्रिंट मीडिया हाच सगळ्यात महत्वाचा पिलर होता. बरोबर. किंबहुना तेवढा एकच होता मेन स्ट्रीम मीडियामध्ये. त्याच्यामुळे सगळं फोकस होता. आणि प्रिंट मीडियाला कसं असतं, 24 तासाची सायकल असते किमान. त्याच्यामुळे अनेक गोष्टी अशा असतात की तुम्ही कन्फर्म करून घेऊ शकता, विचारू शकता, दुसरी बाजू जाणून घेऊ शकता. आज पण प्रिंट मीडिया एवढ्या सगळ्या वादळात जो घट्ट पाय रोवून उभा आहे किंबहुना, त्याची प्रिंट मीडियाची ताकदच ही आहे की पहिले सुरुवातीपासून लोक म्हणत होते की नाही आता प्रिंट संपेल, प्रिंटला धोका आहे, टीव्ही आला, प्रिंटचा खप आपण बघत असाल तर दिवसेंदिवस तो कमी होत नाही. प्रिंट मीडियाच्या ज्या काही सगळ्यात महत्वाची गोष्ट की विश्वासार्हता, की आज ना इलेक्ट्रॉनिक मीडियाकडे आहे आणि सोशल मीडियाकडे तर बिलकुलच नाहीये. बरोबर. म्हणजे उलट जेव्हा मोठी घटना होते त्यावेळेस लोकांनी टीव्हीवर बघितलेली असते, मोबाईलवर आपण सारखे अपडेट घेत असतो, तरीही दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये वाचतात लोक, वाचायची उत्सुकता असते. किंवा मोठी घटना असेल तर ज्या दिवशी आपल्या घरात 2 पेपर येतात त्या दिवशी आपण 4 पेपर घेतो. दुसरंही काय, याचा अर्थ काय की वृत्तपत्र पहिली गोष्ट विश्वासार्ह आहे, दुसरी गोष्ट ते जी काही ज्या पद्धतीने वृत्तपत्र माहिती देतात, सर्व बाजूही देतात आणि ऑथेंटिक देतात, ऑथेंटिक सोर्स असतो. हा, थोडंफार 19-20 होतं, नाही असं नाही. प्रिंट मीडियामध्ये काही एलिमेंट्स आहेत की जे सगळीकडेच असतात, बरी वाईट माणसं, पण तुलनेने प्रमाण प्रिंट मीडियात खूप कमी आहे. किंवा एखाद्याला टार्गेट करणं, याही गोष्टी तशा कमी आहेत. प्रिंट मीडिया हा विश्वासार्ह सोर्स आहे. आणि त्याच्यामुळे मी दोन्हीकडे काम केलंय, प्रिंट मीडियालाही केलंय, इलेक्ट्रॉनिक मीडियातही केलंय. आता डिजिटल मीडिया येतोय, पण याचा अर्थ असा नाही की इलेक्ट्रॉनिक मीडिया वाईट आहे किंवा डिजिटल मीडियाकडे पाठ फिरवावी. त्या काळाची गरज आहे, त्याप्रमाणे आपण अकोमोडेट व्हायला पाहिजे, त्याच्याप्रमाणे आपण करायला पाहिजे. प्रत्येकाचा एक पिंड असतो. काही जणांचं नॅरेशन चांगलं असेल, काही जणांना बोलण्याची कला चांगली अवगत असेल, तर त्यांनी जरूर इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये जावं. तिथे करिअरला चांगली संधी आहे, चांगला स्कोप आहे. ज्यांना बेसिक काम करायचंय, डेप्थ मध्ये काम करायचंय, त्यांनी जरूर प्रिंट मीडियात यावं नवीन पिढीने. आणि ज्यांना आता डिजिटल युगाशिवाय तर पर्यायच नाही, म्हणजे प्रिंट असो का इलेक्ट्रॉनिक असो, सगळ्यांच्या डिजिटल आवृत्त्या आहेत, डिजिटल फॉर्म मध्ये निघतो. आणि येणारी जी पिढी आहे, जसं तू म्हणालास की जेन जी असेल, मिलेनियल असेल, तर हे लोक
त्यांना इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आणि याच्यामुळे ते हँडी असतात. तिकडेच जाणार आहेत, किती Okay. आपण नाही म्हणलं तरी. त्याच्यामुळे जर्नलिझम बेसिक पत्रकारितेला प्रॉब्लेम नाही होणार. फार तर फॉर्म थोडेफार चेंज होऊन थोडे जातील, बदलतील. काही होतील, पण जी बेसिक मूल्य आहेत पत्रकारितेची किंवा बेसिक ज्याला आपण म्हणू आहेत, तर ते तसेच राहणार आहेत. आणि पूर्वी कसं होतं की एखाद्या एस्टॅब्लिशमेंट विरुद्ध किंवा याच्या विरुद्ध जास्त पद्धतीने केलं जात होतं, किंवा त्याच्यानंतर 90च्या दशकात आणि 2000 मध्ये असं झालं की अँटी एस्टॅब्लिशमेंट हीच फक्त पत्रकारिता. पण आज जसे डायमेन्शन्स बदलले, जगाचे डायमेन्शन्स बदलत आहेत, तर अँटी एस्टॅब्लिशमेंट जरूर असावं, असलंच पाहिजे किंवा पत्रकारांनी, माध्यमांनी, बरोबर. पण तेवढंच असू नये असं माझं म्हणणं आहे. लिमिटेड. त्याच्याही पलीकडे जाऊन खूप आहे. बरोबर. खूप चांगल्या गोष्टी होतात, खूप सकारात्मक गोष्टी घडतात, त्याच्या पण बातम्या द्यायला. अनेकदा असं होतं ना की पत्रकारांच्या डोक्यात ब्लॉक असतो की ही चांगली गोष्ट आहे, याच्याबद्दल मी लिहितो, लोक म्हणतील यांनी अमुक केलं का. असं नाही. ज्या समाजात गोष्टी चांगल्या घडत असतील, ज्या डेव्हलपमेंट चांगल्या असतील, त्या पण लोकांसमोर तेवढ्याच चांगल्या पद्धतीने आल्या पाहिजेत, तेवढ्याच स्पष्टपणे आल्या पाहिजेत. त्याच्यातनंही लोकांना, सामान्यांपर्यंत पोहोचत असतं. विशेषतः डेव्हलपमेंटल स्टोरीज ज्या आहेत त्या पण खूप चांगल्या पद्धतीने कव्हर केल्या पाहिजेत. आणि आता तर सर्वव्यापी झालेलं आहे जर्नलिझम, त्याच्यामुळे कुठलाही विषय वर्ज्य नाहीये. फक्त आपण नवीन लोक जे येतील म्हणजे त्यांनी एक कुठला तरी आपला स्पेशल म्हणजे बाकी सगळ्या गोष्टी करतानाच आपला एक अभ्यास विषय ठरवून घ्यावा किंवा बरोबर. आपला एक तो विषय असावा आणि त्या बरोबर. पद्धतीने पुढे जायला हवं. बरोबर. सर, अजून याच्यामध्ये असं विचारायचं होतं की वृत्तपत्रांमध्ये एक वरिष्ठ पदावर काम करताना खूप जबाबदाऱ्या असतात. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला आपले रीडर्स असतील किंवा बाकीच्या आस्थापना असतील, तर यांना बॅलन्स कसं केलं म्हणजे तुम्ही? नाही, बेसिकली मला असं वाटतं ना की आपण जरी कुठली एस्टॅब्लिशमेंट आहे, ते प्रत्येकाचे रोल ठरलेले असतात काय आहे. तर ऍज अ संपादक म्हणून जेव्हा मी काम करतो त्यावेळेस मला पहिल्यांदा तर माझ्या संस्थेच्या, माझ्या याच्या सगळ्या जबाबदाऱ्या काय आहेत, धोरणं काय आहेत ही माहिती असली पाहिजे. ते एकदा तुम्हाला क्लिअर असलं आणि तुम्ही कुठे बायस नसलात, बरोबर, जे आहे ते करतायत, तुमचे काही त्याच्यात बाकीचे इंटरेस्ट नसले, तुम्ही व्यवस्थित असलात, तर मला असं वाटतं ना की हा काही फार मोठा प्रश्न येत नाही कुठे. बरोबर. हा, अनेकदा काय होतं की आपण बातमी ही बातमी असते. काय होतं, लोक म्हणतात किंवा हल्ली असं होतं की न्यूज पॉझिटिव्ह आहे, न्यूज निगेटिव्ह आहे. न्यूज इज न्यूज. न्यूज असते. बरोबर. जो या बाजूने बघतो ना त्याला असं वाटतं, म्हणजे समजा मी एखाद्याच्या महानगरपालिकेतला आपल्या नाशिकचं उदाहरण घेतलं तर XYZ कोणी पर्सन आहे, तर त्याच्या बाबतीत काहीतरी झालेलं आहे, तर आपण बातमी म्हणून छापत असतो कुठलंही. तर त्याच्या बाजूचे किंवा ते लोक असतात ना ते या बाजूने पाहतात, ते म्हणतात ही निगेटिव्ह बातमी. बरोबर. इकडच्या बाजूला जे लोक असतात ते या बाजूने बघतात, ते म्हणतात ही पॉझिटिव्ह बातमी. त्याच्यामुळे निगेटिव्ह पॉझिटिव्ह असं काही नसतं, बातमी असते. त्याच्याकडे जो बघतो तो त्या दृष्टीने बघतो की ही निगेटिव्ह बातमी आहे, ही निगेटिव्ह. हा, हे करताना एकच आहे की बायस असू नये तुम्ही. बरोबर. दोन्ही बाजू, दोन्ही पक्ष सांभाळायला लागतात तुम्हाला. पक्ष इन द सेन्स त्या घटनेच्या दोन्ही बाजू, दोन्ही. हा, राजकीय पक्ष. बरोबर. बरोबर. तर हे जर तुम्ही केलं आणि तुमच्या संस्थेच्या ध्येय धोरणांप्रमाणे तुम्ही व्यवस्थित पुढे गेलात, तर मला नाही वाटत की असं ज्यात काही खूप मोठे हर्डल्स येतील किंवा खूप मोठे ताणतणाव असतात. आता कुठलाही व्यवसाय म्हणल्यावर ताणतणाव असतातच, त्यातही आपला अत्यंत संवेदनशील आहे. अनेकदा असं होतं की आपले काही मुद्दाम कोणाशी वैर नसतं किंवा मुद्दाम कोणाला आपल्याला दुखवण्याचा हेतू नसतो, पण कधी एखाद्या बातमीच्या रूपाने म्हणा किंवा एखाद्या आपण काही लिहितो त्याच्या रूपाने म्हणा, जे खरं असलं तरी त्या माणसांना किंवा तेवढ्या त्या समूहाला किंवा त्यांना ते अपील होत नाही. त्यांना असं वाटतं की हे आपल्याला असं नाही, असं लिहायला पाहिजे होतं. ते आता त्या ठीक आहे, त्याला पर्याय नाही येते, त्याला आपण म्हणतो. काही वेळेस ते स्पष्ट लिहायला पण लागतं, इथे चुकीच्या गोष्टी चालल्या आहेत सामाजिक दृष्ट्या किंवा याच्या दृष्टीने चुकीचं दिसतं, त्याच्यावर बोट पण ठेवायला पाहिजे. तर ते पण तेवढंच पत्रकारांनी करायला पाहिजे. आजच्या परिस्थितीत ते गरजेचं आहे असं मला वाटतं. बरोबर. सर, आता विषय निघाला महापालिकेचा, तर आता लवकरच म्हणजे या वर्षी झेंडावंदन, पुढच्या वर्षी पर्वणी आणि त्याच्या पुढच्या वर्षी कुंभमेळा संपतोय. तर एक जबाबदार संपादक म्हणून तुमचे काय प्लॅनिंग आहेत? कसा असावा, काय नसावं, आणि आता जी परिस्थिती आहे की जे कामं चालू आहे, वृक्षतोड चालू आहे, काही असे विषय चालू आहेत, तर त्याच्याकडे तुम्ही कसं बघतात? काय झालंय, मागचे आम्ही 2-3 कुंभमेळा कव्हर केलेत. त्याच्यात आता हे इलेक्ट्रॉनिक मीडिया आल्यापासून, त्यातही आता सोशल मीडिया, मागचा आपण प्रयागचा बघितला, ते एवढी हाईप झालेली आहे कुंभमेळ्याची. पूर्वी पण गर्दी असायची, लोक लाखोंच्या संख्येने यायचे,
पण ते एका मर्यादित स्वरूपात असायचं आणि ते होऊन जायचं. आता गेल्याही कुंभमेळ्यात आपण बघितलं, त्याच्या आधीच्या कुंभमेळ्यापेक्षा तिप्पट लोक आले होते. आता यावेळेस ते म्हणतात की जवळपास 5 ते 6 पट लोक येतील. तर त्याच्यामुळे काय होणार आहे, एवढ्या गर्दीचं आणि एवढ्या सगळ्या याचं व्यवस्थापन आपण कसं करायचं, हा पहिला प्रश्न आहे. त्याच्यासाठी गव्हर्नमेंट स्तरावरून वेगवेगळ्या उपाययोजना चालू आहेत, प्रशासन त्यांचं काम करतंय. नाशिकमध्ये सध्या आपण बघितलं असेल तर सगळे नाशिककर वैतागलेत माझ्यासह, की कुठल्याही रस्त्याला जा तुम्ही, प्रत्येक रस्ता फोडून ठेवलाय, उखडून ठेवलाय, कामं चालू आहेत. पण आपण हेही लक्षात घेतलं पाहिजे की एक मेक ओव्हर होतोय शहराच्या आपल्या, मोठा निधी आलाय, मेक ओव्हर होतोय. हा, याच्यात हे निश्चित आहे की उशीर झालाय कामं सुरू करायला, सरकारी पातळीवरनं असेल किंवा कशावर थोडा डिले झाल्यामुळे ते एकाच वेळेस सगळी कामं सुरू झाली आणि त्याच्यामुळे तो इम्पॅक्ट जरा लोकांना जास्त वाटतोय. पण हे आता हा जो काही त्रास आहे, अशी आपण आशा करूयात की हा त्रास सहन केल्यानंतर येत्या 4-6 महिन्यात 8 महिन्यात आपलं नाशिक खूप परत आपलं जे नाशिक होतं ते खूप चांगल्या पद्धतीने आणि त्याच्याही पेक्षा जसं होतं त्याच्या चेहरा मोहराचा बदललेला असेल. आणि कुंभमेळ्याकडे मला असं वाटतं की काही दिवस आपल्याला यजमान म्हणून त्रास जरी होणार असला, गर्दीचा, लोकांच्या येण्या जाण्याचा, एका वेगळ्या अर्थाने म्हणतोय मी, तरी त्याच्याकडे एक संधी म्हणून बघितलं पाहिजे. त्याच्याने आपल्या नाशिकचं ब्रँडिंग जगभर होणार आहे. नाशिकमध्ये जगभरातले लोक येतील, त्याच्यातनं अनेक व्यावसायिक संधी उपलब्ध होणार वेगवेगळ्या माध्यमात. तर ह्या सगळ्याचा आपण, मला असं वाटतं की आपण कुंभमेळ्याकडे एक धार्मिक ऍस्पेक्ट तर आहेच, धर्मासाठी किंवा धार्मिक दृष्ट्या तो अनन्यसाधारण महत्वाचा सोहळा आहेच, पण त्याचबरोबर की आपण हे कसं करू शकतो हे नाशिककरांनी बघितलं पाहिजे. आपल्या इथली आता रस्ते चांगले होत आहेत, त्या निमित्ताने रिंग रोड महत्वाचा प्रोजेक्ट मिळतोय, नवीन आपले विमानतळ, नवीन बिल्डिंग मिळते, टर्मिनल बिल्डिंग, नवीन विमानं सुरू होत आहेत, नाशिकहून कनेक्टिव्हिटी वाढतीये, रेल्वेचं नवीन प्लॅटफॉर्म तयार होत आहेत. त्याच्यामुळे हे जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे हे नाशिकला कायमस्वरूपी उपलब्ध होणार आहे आणि त्याचा फायदा शहर म्हणून एक समृद्ध शहराची उभारणी करण्यासाठी भविष्यात आपल्याला होणार आहे. कनेक्टिव्हिटी तुमच्या शहराची वाढली की तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंट वाढते, इन्व्हेस्टमेंट वाढली की तुमच्याकडे उद्योग यायला सुरुवात होतात बाकीचे, आणि मग ते शहराचं अर्थचक्र गतिमान होतं. तर मला असं वाटतं की यावेळेस कधी नव्हे एवढे मोठा निधी, कधी नव्हे एवढी मोठी कामं सुरू होत आहेत कुंभमेळ्याची. तर त्यासाठी आता आपल्याला नाशिककर म्हणून नक्कीच त्रास होतोय, त्याचा काही वाद नाहीये की आपल्याला रोजच्या जीवनात रोज त्रास आपल्याला सहन करायला लागतो. तिथे आपण 15 मिनिटात पोहोचायचं, त्यात कमीत कमी पाऊण तास लागतोय आपल्याला एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी पोहोचायला, किंवा कामं चालू असल्यामुळे मध्ये मध्ये पाणी नाही येणं, अनेक गोष्टी, धुळीचं सगळं साम्राज्य झालं. सध्या असं कोणी बघितलं तर असं वाटतं की अरे हे काय शहर आहे. पण मला असं वाटतं की एक आशा आपण निश्चित करायला पाहिजे की एक वर्षभराने आपल्याला एक चांगलं पूर्ण मेक ओव्हर झालेलं आणि आपलं पहिलं नाशिक होतं त्याच्याशी साम्य असलेला तो अधिक चांगला चेहरा शहराचा बघायला मिळेल. आणि माध्यम म्हणून जसं तू म्हणला की याच्यावर आपली ही जबाबदारी आहे, आम्ही पण ती जबाबदारी ठेवलेली आहे की जिथे चांगलं काम होतंय त्याला आपण चांगलं प्रसिद्धी देऊ, चांगलं देऊ. पण जिथे काही गडबड होत असेल, जिथे भ्रष्टाचार होत असेल म्हणा, किंवा गैरव्यवहार होत असेल, किंवा क्वालिटी काम होत नसेल, तर तिथे माध्यम म्हणून पत्रकारांनी जरूर आवाज उठवला पाहिजे. आम्ही आमच्या लोकमत तर्फे आणि बाकी सगळ्यातर्फे तो उठवतच राहतो, पण बाकीच्या सगळ्यांनी जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हणा, जिथे गडबड होतीये त्याला पण सोडलं नाही पाहिजे, तिथे पण आपण ते एक्सपोज केलं पाहिजे, दाखवून दिलं पाहिजे. कारण आपली शेवटी कमिटमेंट ही शहराशी आहे, आपला पब्लिक टॅक्सपेयरच्या पैशांमध्ये कामं होत आहेत, त्याच्याशी आपली कमिटमेंट असल्यामुळे आपण ते पण त्याच वेळेस केलं पाहिजे. आणि ओव्हरऑल कुंभमेळा हा मला तर असं वाटतं की दर एक 10-12 वर्षांनी, जो नाशिकमध्ये 12 वर्षांनी होणारा सोहळा आहे, त्याच्यामुळे एक 10 वर्षांनी दर नाशिकला पण एक चांगली त्याच्यातनं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप ऑपॉर्च्युनिटी मिळत असते. आणि यावेळेस आपण आशा करू की शहराला खूप चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर या सगळ्या निमित्ताने मिळत आहे. बरोबर सर, पत्रकारितेबद्दल आम्हाला बरंचसं तुमच्याकडनं आम्हाला मिळालं. तर सर, याच्यामध्ये अजून एक गोष्ट आहे की जी तुमच्याकडनं जी घडली, तुमच्याकडनं एक छानसं पुस्तक बनलं आणि ते पुस्तक इतक्या चर्चेमध्ये झालं, तर त्याचं नाव रेड टेप. तर ह्या रेड टेप पुस्तक सर मलाही वाचायला मिळालं, खूप छान वाटलं. ते एका इन्स्पेक्टरची कहाणी त्याच्यामध्ये सांगितलेली आहे. तर तुम्ही पत्रकारिता आणि लेखन कसं मॅच केलं सर? नाही, मुळात काय आहे की धन्यवाद, तू म्हणलास पुस्तक चांगलं आहे, त्याच्या आतापर्यंत 4 आवृत्त्या पण आलेल्या आहेत. हा कादंबरी आहे आणि कादंबरी हा खूप वेगळा फॉर्म आहे. म्हणजे तो एवढं मोठं तुम्हाला सगळं ते लिहित बसायचं, आणि पत्रकारिता आणि कादंबरी हे 2 कम्प्लीट डिफरंट फॉर्म. पत्रकारिता हा शॉर्ट फॉर्म आहे, कादंबरी हा लॉंग फॉर्म आहे. तर ते एक मोठं चॅलेंज होतं आणि ते मला खूप वेळ दिवस लागला, कारण हा पत्रकारिता रोजचा जो आपला दबडगा आहे हे सगळं सांभाळून मला त्याच्यात, मी ज्यावेळेस गव्हर्नमेंटमधनं बाहेर पडलो
2.5 वर्ष काम करून. तर ते जे काही अनुभव होते त्याची मला आतून यंत्रणा बघायला मिळाली. त्यावेळेस ज्या काही सरकार कसं चालतं, म्हणजे प्रशासन कसं चालतं, प्रशासनातले ताणेबाणे कसे असतात, प्रशासनात वरिष्ठ अधिकारी, कनिष्ठ अधिकारी, त्याच्यानंतर सरकार, पब्लिक यांचे कसे लोक असतात, म्हणजे यांचे कसे रोल असतात, तिथले काय प्रेशर पॉइंट आहेत, प्रेशर टॅक्टिस आहेत, तिथले कसं पॉलिटिक्स आहे, प्रशासनातलं जे राजकारण आहे प्रशासनातल्या अंतर्गत, तर त्या सगळ्या याच्यावर जे मी बघितलं, मी जे ऑब्झर्व केलं, तिथून ते निघाल्यानंतर मग त्यावेळेसच माझ्या डोक्यात ते कथाबीज होतं की याच्यावर असं असं आपण पुस्तक करू शकतो. त्याच्यानंतर बऱ्याच वर्षांनी 6-7 वर्षानंतर ते पुस्तक आलं. त्याच्यानंतर ते चांगलं चाललं. मध्यंतर त्याच्यावर एक त्या कोविडच्या आधी वेब सिरीजचा पण प्लॅन होता, पण त्या कोविडमुळे तो राहून गेलाय. अजूनही कधी कधी मध्ये आधी आमची बोलणी चालू असते, पण तो वेळेचाच क्रंच त्याच्यासाठी सगळ्यात मोठा. नवीन पण 3-4 विषय डोक्यात आहेत, लिहायचे आहेत काही, पण सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम वेळेचा आहे. त्याला कसं आहे, थोडस खास वेळ पाहिजे, बसून लिहायला लागतं. ते दोन संपूर्णपणे वेगळे प्रकार आहेत. म्हणजे जर्नलिझम हा वेगळा प्रकार आहे आणि कादंबरी किंवा पुस्तक लिहिणं हा वेगळा प्रकार आहे. तर तो एक वेगळा अनुभव पण होता, वेगळा सगळा एक प्रवास होता. आणि त्याला कथारूप देणं, इथे काय, इथे सगळ्या फॅक्ट्स मांडायला लागतात जर्नलिझम करणं, आणि ते थोडस आपल्याला कथारूप आहे ते, त्याच्यामुळे थोडं काल्पनिक आणि म्हणजे त्याच्याशी सांगड घालणं ते वेगळंच आहे. दोन एकदम बरोबर टोकाचे पैलू आहेत. बरोबर सर, तुमच्यातला आम्हाला पत्रकार कळला, तुमच्यातला लेखक पण कळला. अजून अशा कोणत्या गोष्टी आहेत सर की त्या, म्हणजे जसं आम्ही ऐकून आहोत, माहिती आहेत, अष्टपैलू नेतृत्व आहे, अशी कोणती गोष्ट तुम्हाला आवडते, जी करायला आवडते, पण ती अजूनपर्यंत आम्हाला आमच्यापर्यंत नाही आली? नाही, म्हणजे तसं बघितलं तर मला 2-3च गोष्टी आहेत. एवढं काही अष्टपैलू वगैरे नाही, आपलं सर्वसामान्य माणूस तसंच त्याच पद्धतीने. फक्त मला एक स्विमिंगची आवड आहे, सध्या ते पण मला बऱ्याच काळापासून खंडित आहे. आणि वाचन, तर वाचन जेवढं जमेल तेवढं वाचतो, किंवा रात्री काहीतरी वाचल्याशिवाय झोपत नाही बऱ्याचदा. मला झोप येत नाही, म्हणजे पहिल्यापासून सवय असल्यामुळे. पण ते वाचनचा जो पूर्वीचा आनंद होता, किंवा वाचन जे कंटिन्यू करायचो, ते हल्ली या सगळ्या गोष्टींमध्ये बऱ्याच अंशी मागे पडलं आहे. त्याच्यामुळे काय होतं की ती एक रुखरुख किंवा खंत राहून गेल्यासारखी वाटते. वाचन कमी होऊन गेलंय, किती नाही म्हणलं तरी. म्हणजे मोबाईल पण असतो, बाकीच्या आपल्या सोशल मीडिया पण आहे, तर ते काही अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या वाचायच्या आहेत, तर त्या आता त्याच्यासाठी वेळ काढणं किंवा त्याच्यासाठी वेळ आवर्जून काढायला हवा. त्याच पद्धतीने नवीन येणारे जे काही सिनेमे आहेत, वेब सिरीज आहेत, हे पण खूप चांगलं आणि इंटरेस्टिंग, माझ्या आवडीचं क्षेत्र आहे की मला ते खूप आवडतं. पण त्याच्यासाठी पण वेळ बऱ्याचदा मिळत नाही. तो वेळ काढायला आणि जास्तीत जास्त वेळ काढायचा त्याच्यासाठी कसा काढायचा, टाइम मॅनेजमेंट हेच मोठं चॅलेंज. बरोबर. विचारसभाच्या पहिल्या पॉडकास्टमध्ये आपल्याकडे जे पाहुणे होते, अभिजित कुलकर्णी सर, ते लोकमतचे संपादक, सोबतच लेखक, आणि त्यांच्या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला समजल्या. त्यांच्याकडनं नाशिकचा कुंभमेळा कसा होणार आहे, कसा हवा, ते कळलं. सोबतच आताच्या युथला, आताच्या तरुणांनी पत्रकारितेमध्ये कसं जायला पाहिजे, त्याच्यातल्या ऑपॉर्च्युनिटीज कशा आहेत त्या समजल्या. आणि बऱ्याचशा गोष्टी, या गप्पा टप्पांच्या सगळ्या गोष्टी खूप छान झाल्या सर. आणि थँक्यू सो मच सर की तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या विचारसभेला आले, आणि तुमच्या पुढील सगळ्या गोष्टींसाठी आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच सर. धन्यवाद.